फिरून जायचं ना पूर्ण आपल्याला. आपल्याला आत्ता आहे ना तो कीबोर्ड दिसते का, त्या बोटमध्ये बसायचं आणि ते सुवर्णदुर्ग किल्ला आहे का तिकडे जायचं आपल्याला. तर हे काय करतात, असं इथं बसवतात आणि राऊंड असं ह्या मधलं जो आहे का त्याला असं राऊंड मारून पलीकडनं नेतात. तर माझ्या अंदाजे 12 जण झाले असते. ते आलेत का जायचं त्यांना. नाही दुपारच्या टायमिंगला आम्ही तिघच होतो नाही का, जास्त गर्दी नव्हती. नसले तर जाऊ आपण आपलं. संध्याकाळी फिश मार्केट असतं का? हा तो समोर जे दिसतंय का ते समोर ते तिथं बघ लोक छत्र्या दिसतं ते तिथं ते फिश विकायला बसतात. ह्या बोट आहेत ना आतमध्ये मोठ्या मोठ्या बोट असतात, त्या बोट तिकडे जातात, तिथलं फिश कॅरी करून इथं घेऊन येतात. येताना तिकडे फिशेस बघितलेले. 7 आणि 5 12. चला 12 जण चला. अरे मला तरी घे, मला पण घे ना. मला ढकल दिलं चला आज उलट आत बघा. लाईफ जॅकेट नाही का इथे? नाही का आहे का तू? हा मला एकदा पहिले तुम्हाला पोहता येतं ना? काय सगळ्याला खांद्यावर मारून आणू. तुमच्याच भरोशावर आहे बघा आम्ही. तेव्हा मजबूत गडे बघ. तो मजबूत नाही आहे का? आम्ही मजबूत आहे. अशा आला मजबूत बोलतात. हे काय ते मनका एका वेळेस किती वाचवतात? काय सगळ्यांना वाचवायचं बघ. बॅलन्स वाले मोठे आहेत त्यावर सगळं टांगून राहायचा. मला 5 नंबर पहिला बरं. कुठून चढायचे? माहिती घ्या मागे सारखी का बरं? तिथून इथपर्यंत व्यवस्थित आमचा कॅमेरामॅन पुढं पाहिजे. बस इथं स्वप्न मला तुला बसलं इथं जागा आहे बघ. तू घाबरणार तू नको जाऊ. मम्मी बसेल बस. अरे मम्मा नाही कोण नाही कुठं चाललं आपण? सुवर्णदुर्ग. कसं चाललंय? बोटने 12. किती रुपये घेतो ते? 200. बरं इकडं बघा. आपला आता आपण किल्ल्याला चाललेला आहोत. तो किल्ला आहे. जात नाही तसा हा पाणीचा परिसर आहे. हा इकडं कम्प्लीट पाणी आपण तसा यामध्ये किल्ला बघायला चाललेला आहे. अर्णव आमचा हा आजचा ओनर आहे. भीती वाटते का तुला? नाही. काय तसं पाणी आहे. आपण असं या प्रकारे बघतोय सगळं पाणी. पाणी खूप सुंदर आहे. डॉल्फिन दिसलं तर नशीब चांगलं असेल. बसायचं तुला? मासे दिसत नाही एवढे लांब असतील ना? नाही दिसत. तो तिकडे आपला हा किल्ला आहे. आपण तिकडे जाणार आहे. किल्ल्यापाशी
अरे लाट आली लाट गेलं वरती माझा एक फोटो काढणार असा असा इथनं पोहून जायचंय का आता शूजवाल्यांची मजा आहे शूज मस्त ओले होणार आहे आम्हाला तर ड्रायव्हर लागतोय रे ड्रायव्हर पण आम्हाला झाला नाही बस झालं इथून जाता आम्ही एवढ्या डाक 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 गेले पुढे एवढंच आहे एवढं आता उतरायचं असं उडी मारून तसंच करावं नाही गणपती बाप्पा मोरया करायचं डायरेक्ट पाणी हे झालं ए बाळा तुला शूज आहे थांब जरा थोडं असं बोललं काय करणार गड फिरायचा ना आला शिडी दिली कशाला उडी मारता शूज खराब होतील तुझे शूज हातात काढा बाळा सगळं काढ खराब बोललं आतमध्ये लय हे येते उतरता बाळा तुला नाही ना चप्पल घेऊन जावा ओढ काटे लागतील पाणी थंड आहे हा मस्त आहे पाणी घे बाटली हर हर महादेव जय शिवाजी खरंच ओरले म्हणण्यासाठी काय पहिल्यांदा समुद्रात पायात ठेवलंय का मित्रांनो रिॲक्शन बघितले ना हेच होतं पहिल्यांदा हे गेल्यावर तर बीचला या चालू आहे 20 मिनिटं झाली 20 मिनिटं 15-20 मिनिटं येतील चला आता आपण पुढं चला थांबा आम्ही यूज तर जाऊ नका पैसे दिले अरे पैसे नाही दिले पैसे महत्वाचे नाही आपलं जाणं महत्वाचं त्याच्यातच जायचं ना किती वेळ लागेल आलो वाट बघा म्हणजे आलो आपल्याला गरज त्यांची आता त्यांना नाही गरज त्यांना पण गरज आहे आपल्याला उलट गरज अरे हे याला म्हणत घे पैसे दे सोड पोहता येतं तुला मग तुला काय गरज आहे
अरे बोल काहीतरी. बोल चालू कर आता. आता आम्ही पोहोचलो आहोत तिकडे. कसं आलं तू सांगायचं. बोटेने आलो मस्त वाटलं नाही का. कोणत्या गड्यात? सुवर्णदुर्ग. सुवर्णदुर्ग. बोल तुझं सेपरेट कसं आहे पाण्यामध्ये कुठे आहे समजा? समुद्राच्या मध्यमध्ये अरेबियन सी. हा अरबी समुद्र. सुवर्णदुर्ग. तसं आम्ही या प्रकारे दरवाज्यात आलेलो आहे. तसं हा दगडीचं हे केलेलं आहे, जुन्या काळातला हे आहे. आणि आम्ही दोघं आले यावेळेस. बाकी कोणी नाही आमच्या बरोबर. मी आहे. हे तसे याची हाईट एक 20-25 फूट वरती आहे या दगडाची. हा बुरुंज बांधलेला आहे. जुन्या काळातला बुरुंज म्हणतात त्याला. हा किल्ल्याचं नाव लिहिलेलं आहे या दगडावरती, सुवर्णदुर्ग. सुवर्णदुर्ग. आपण आता सुवर्णदुर्ग. आरमार प्रमुख कान्होजी आंग्रे. कान्होजी आंग्रेंच्या हद्दीत होता वाटतं. दरवाजा किती मस्त आहे बघा. हा मेन दरवाजा आहे किल्ल्याचा. हनुमान. जय श्रीराम. कृपया स्वच्छता राखा. खाली सगळं प्लास्टिक पडलेलं. लोक आले येतात घाण करतात. सांग जरा संदेश दे त्यांना. सांग काहीतरी. प्लीज घाण करू नका इकडे. प्लास्टिक फेकू नका. प्लास्टिक वापरूच नका. पहिली गोष्ट प्लास्टिकचा वापर टाळा. मला काय म्हणायचे मधून जायचं सर्कल मारू. सर्कल अर्धच आहे एवढं सर्कल. आता चल ना वरतून तर जाऊ. खालून काय नाही मध्ये काय नाही पडलेलं सगळं पडलेलं आहे. फक्त बोटिंगचा प्रवास होतो तेवढ्या स्वराज्याचा काय. स्वराज्याचे किल्ले सुवर्णासारखेच ठेवा. हो स्वराज्याचे किल्ले बरं. स्वराज्याचे किल्ले सुवर्णासारखेच ठेवा. थांब इकडे हा बोल. स्वराज्याचे स्वराज्याचे किल्ले. हा स्वराज्याचे किल्ले सुवर्णासारखेच ठेवा. आता गेलेला आहे. तसं आम्ही आता या जहाजेतून इकडं आलो होतो. आता ही जहाज परत रिटर्न चाललेली आहे. तिकडे परत येते आम्हाला. ते थोड्या वेळाने आम्हाला परत घ्यायला येईल. तर आम्ही हा किल्ल्याचा पूर्ण परिसराला फिरून येणार आहे. खूप मस्त किल्ला आहे हा. मोबाईल माझ्याकडे नाही आहे. माझ्याकडे दिला का तू बरं. विहीर आहे का ते. चल तू पुढं चल. खाऱ्या पाण्यामध्ये जात सगळ्यांच्या पुढं तू चल. एवढंच फिरण्यासारखं. किल्ल्याचं आपण हे कुठला भाग म्हणतो ते वरचा हा पुरुष हा कुठला भाग आहे. जी साईडची भिंत आहे त्याच्यावरनं काढतात काहीतरी नाव आहे. त्यांनी काय करायला पाहिजे एंट्री तिकीट ठेवायला पाहिजे. पैसे गोळा करून मेंटेन 50 रुपये जरी तिकीट ठेवलं ना तरी भरपूर पैसे जमा. हे काय झालं माहिती का. माहितीच दिली पाहिजे. काय झालं काय नाही साफ करायला एकदा क्लीन केलं ना झालं. एवढं काय हे नाही. त्याला जास्त वेळ नाही लागत. हे साफ करायला नाही. एक आणि टाकून आता 10 मिनिटं सगळं बाजार आहे.
जाळत असणार लय वाढत रे ते. समजा जर परत घ्यायलाच नाही आलं तर काय येतच नाही आलं तर आपण इथेच राहायचं. इथेच खायचं. आज टिफिन तर काहीच आणलं नाही. पाणी पिऊन वगैरे इथेच झोपायचं आपल्याला. मासेमारी करायला लागेल आपल्याला. काडी पिठी आहे की रे कोणाकडे? समुद्राचं पाणी प्यायचं. समुद्राचं पाणी नाही पिऊ शकत आपण. माहितीये. समुद्राचं पाणी खारट का असतं बोर आहे माहिती का? नाही हा नाही मला पण नाही माहिती. मला वाटलं तुला माहिती असेल. बोर असते झाड. बोराचं झाड आहे ना. आता नाही उन्हाळ्यात आहेत उन्हाचं आता जास्त ते. आले की लाल झाली नाही. हे बघ कसं टोप ठेवलेली. हे तोफचं गेलं. टोप त्याचं होल कुठे आहे? नाही पुढचं असणार रे. हे करायला हे बुजवले त्यात नाशी वाद करून हलका आणणार नाही. अरे काय मला चालणार नाही. आणि ते कसं बनलं रे म्हणून ते इथं आहे. नाही घ्यायचं जड आहे म्हणून राहिले. नाही भरपूर काय झाली आता. बाकीचे काय पण झाले असतील ना. पुढे चल तू म्हणजे मोकळं दिसेल. नाही तर ही 4 टाळकीच दिसतील त्याच्यामध्ये. लोक म्हणतील किल्ला कुठे. किल्ल्याचे सुभेदारच दिसायला लागले. किल्ले नाही जास्त किल्ले असे फिरलेले आहे. म्हणजे ब्लॉग वगैरे नाही काढलं ना. आता म्हणजे मी आत्ताच चालू केले. जास्त दिवस नाही झाले. गोव्याला गेलो. नंतर जिमला वगैरे झाले. वाढतात ते. इंस्टाग्रामवर रीच चांगला. बाळा कुठं आलं आपण? सुवर्णदुर्गमन. कुठं आलं आपण? तिला कर रे खूप नाही माहिती. अरे मग हिला तिथंच ठेवून यायला पाहिजे होतं आपण. तिला कुठे आलो आपण? कुणाचा किल्ला आहे सांग बरं. हा शिवाजी महाराजांचा. अरे वा गुड. इम्पोर्ट एक्सपोर्ट जास्त होत होतं ना. हा इम्पोर्ट एक्सपोर्ट जास्त. बिझनेस माइंड सत्ता एकदम प्रॉपर एकदम नाही का आणलं पाहिजे. त्यावेळेस इम्प्लिमेंट का ना अजून आपण नाही ते भारी आहे. वगैरे येत होते ना या मार्गाने सगळे. त्यामुळे त्यांनी बरोबर हे करून ठेवले. आणि हाईटला अख्खा समुद्र प्रॉपर दिसणार. तिथनं पण दिसणार नाही का. इथे खालून काय समुद्र असं खाली एनिमीज. मुघल. मुघल. समुद्रामार्गे कोण यायचं? इंग्रज, पोर्तुगीज. किती सारे एनिमीज होते आपल्याला. राज्य जास्त होतं ना आपल्याकडे. कितवीला आहे? चौथीला. चौथीत तर अरे इतिहासच दिसेल पुढे. पण तू मराठी मिडियमला नसशील ना. आहे का रे तुम्हाला इंग्लिश मिडियमला? नाही. काढूनच टाकले का डायरेक्ट? जाऊ दे आपलं घरी शिकवायचं. आपलं यातच तसं आपल्या पोरांना सांगेल ना लागेल. हो इकडे
तिकडे भगवे खूप लागले असतील ना? हा ना, आहेत ते कधी कधी हवेली जातात. पाण्यात पडत असते. काळ म्हणजे सुवर्ण काळ. त्याच्यानंतर जी बघा ना, महाराजांचा काळ संपला नाही का, नंतर जे इंग्रज फॉर्ममध्ये आले वाटच लागले डायरेक्ट का. हा ना, ते वाट बघत होते. इंग्रज वाट बघत होते घ्यायचं कधी जातंय. नाही जमलं नाही का, एंट्रीच करून नाही दिली. तिकडे आता सगळं सुकलंय. सगळं पडलंय, काहीच व्यवस्थित नाही. कोणी पाडलं पण? ते काळाने पडतं रे, हवा पाणी वारा नाही का, त्यांनी ते पडून जातं. म्हणजे असं कोण स्पेसिफिकली लोक येत नाहीत पाडायला, पण हवा पाणी वाऱ्याने कुजून हे करून पडून जातं. त्याचं कसं मेंटेन ठेवावं लागतं ना, स्वच्छ ठेवावं लागतं, तेव्हा ते राहतं. नाहीतर मग खराब होऊन जातं पडून. आता कोणीच नाही स्वच्छ वगैरे करायला. त्यामुळे फ्री मध्ये कोण स्वच्छ करणार? कोण करणार, कोणाला आता कोणालाच फरक नाही पडत. नाही पडत. काय करायचं स्लिप होते. कॅमेराला नको धरू, तू स्वतःला घेतो. कॅमेरा पडून तू पडून नको. झाड जायचं का बघायला? जुनं झाड झाड असते ना, 150-200 वर्ष पुराणे असतात माहिती का. काय लागतं? नाही ते गवत पायाला हे लागला नाही. आणि कुठे ते एखादं पाय बी दगड बिगड निसट असलं तर पडायचं घाल. ठीक आहे, जाळलेलं आहे लोकांनी. जाऊ नको रे, इचू काट्याचा असं खाली उतरायला रस्ता असेल एखादा. कारण बनवताना ते बरोबर हे आधी झाड खाली जायला. हे आधी झाडाने कव्हर केलं असेल, आता काढलं असेल कोणतं. हा पिक्चर बघितला का? तानाजी. तानाजी मध्ये कसं दाखवलं त्यांनी रस्ता, तसं काहीतरी असं 2 झाडांच्या मधनं. नॉनव्हेज खाते का तू? खाते ना. मटन कधीतरीच. मटन जास्त आपण नाही खात. चिकनच खाते. ए बाळांनो, काय आहे तिकडे? चल आपण वरतून जाऊ. चांगलं असतं. बकरी थोडी नाही. करायला आणले काय? समुद्राच्या मधोमध किल्ला बांधायचं म्हणजे किती ट्रॅव्हलिंग झालं असेल. बघ ना कसं केलं असेल त्यांनी. कोणी बांधलेला किल्ला? शिवाजी महाराजांनी. त्यांनी बांधलेला का? परत इंग्रजांनी घेतला का? घाण झालंय पाणी. आद्य थांबी तीच पूर्ण करू. विहिरीत बघ कसं करून ठेवलं पाणी. जे म्हणजे किल्ल्यावर लोक राहणार ना, गोड पाणी असतं. पण आता खराब झालं सगळं.
आता खराब व्हायचं. साचलं ना ते पाणी यूज नाही होत ना, तसं साचून साचून मग खराब होतं पाणी. ह्याच्या खाली पण असेल रस्ता. पाण्यातून असेल ना रस्ता. बरेच रस्ते आहेत अजून. हे सगळं क्लीन व्यवस्थित करायला पाहिजे ना. तिकीट ठेवा ना, पर्यटक लय येतात माहिती का. आपल्या महाराष्ट्रातलेच किती लोक येतात आणि 50 रुपये द्यायला पर्यटक काय नाही वाटणार. येते ना गेलतो काय ते माशांचं मार्केट, तिथे मेन जे व्यापारी आहेत सगळं मिसळ म्हणून. डोळ्याला लागेल. काय नाही ना पलीकडे घाबरते ती. बकरी इसको इसी से लिखो. असं सोडून दिलं का त्यांना. बकरी इथलं त्यांचा मस्त कार्यक्रम असतो. आता काय दिवसभर खात राहा. एक दिवस संपेलच ना. ते पण किती ठेवलं ते कुत्रा विषय भारी सोडून गेलं कोणतरी बुवा असं इथंच राहते का. इथंच राहतो हे बोटवालेच असतील. तिथं पण दाखवलं आतमध्ये आहे ना तिथे पण लय मोठे वाईटवाली ना ते लय मोठे ते पण. बकरींचं भारी आहे, दिवसभर खात बसा. काही काम आहे त्यांना. त्यांना माहिती एक दिवस कापणारच आहे आम्हाला. चल पुढे चल. काय आहे वरती काय पावलं वाढवायची हॉटेलमध्ये जाऊन खायची झोपायची. काय जेवायला म्हणजे आम्ही काय केलं मासे त्यांना बनवून आम्ही ते पापलेट वगैरे 300, 400, 500 रुपयाला. नाही 5 पीस 4 पीस 7 तिथे कसं वाटा असतो ना. वाटत घेतो. हां सुरमई नाही घेतली. पापलेट हलवा आणि नंतर प्रॉन्स. हां ते कसं असतं ते 2200 रुपये सांगितलं. 4 वाजेपर्यंत. हां 4, 4:30 ला मार्केट येतो जायचं. निलाव असतो. बाया अर्धा तास झाला असेल ना. 2000, 3000, 400-500 आले असते. ते काही सांगते 2200 म्हणलं आपण तिकडे. त्यांना माहिती आहे ना की तिकडून आले. एखादं एवढं ती घेतात किती 200-300 रुपयाला घेतात. त्या जे इकडून जहाजात आणतात ना तिकडून. तिथे साप वगैरे नसतील ना पाणी तेवढे. तर आपण ते मागे राम मंदिरात गेलतो का. तर ते राम मंदिर दिसतंय का व्हाईट वाले. हो हो सागवानीचं झाडं लागतं. हा ना सागवानीचं झाडं. आपण चाललोय का इकडे. बाकीचे कुठे गेले. बाकीचे अर्धे असे टाइमपास फोटो बिटो काढणे तिकडे. एक मला डोळ्यात पाण्यातच दिसतोय कसला वारडला तो. अरे बाबा काय झालं तुझा. निघत पोरं आपले काय नाही. पोरं तुमची सहल जाते का नाही. अरे राव
काळाची सहल वगैरे झाली का? ते आपलं पाय तर हो की नाही त्याच्या पुढे घेतो किरण नाही किरण नाही आता कुठे? आता आपण असाच रस्ता तुडवत परत जिथून आलो ना तिकडे जायचं. आणि मग बोट तोपर्यंत येईल ना रिटर्न दुसरे लोकांना घेऊन. काकडीचे वेल दिसते काढ ना बरं इथे. तुम्ही टाकून दिली हे हा जो वेल आहे ना खालून ती काकडी बाळा आणि खाऊ बिऊ नको पॉइझनस असेल काहीतरी. हा उशिली याड्यावानी करशील तू नाही का? हा काहीतरी दुसरंच फळ असेल. हा ना उगं काहीतरी व्हायचं. त्या तू हा पिक्चर बघितला रे जुमानजी? नाही. हा बघितला ना. ते नाही का ते खातं बघ झाड त्याच्यातलं. हा हा चलते जंगलात जात ते याड्यावानी करतं. भरपूर बोट येते. चला मोकळ्या याच्यात तरी आलो. ॲव्हरेज किती देते? आता आपला मस्त धक्का झाला बरोबर. 12 गुणिले 2 24. आता तो काय केलं माहिती आपल्याला सोडला आणि गेला दुसरा लॉट घेऊन येईल. त्यांना माहिती लोक वरती लहान मुलं नाही ना चालायची सवय पाहिजे. लहान मुलांना चालायची सवय पाहिजे. काय सांगतो तुम्हाला आपण गाड्या नाही का पुढे जरी जायचं म्हणलं ना तरी आपण चालत जायचं. पोरं ऍक्टिव्ह पण. त्याला मी 3 वर्ष केला होता पूर्ण चढून खाली. सिंहगड आहे ना 25 मिनिटात तू चढून खाली यायचं. हा ना लय फास्ट मध्ये जायचं. तो त्यांनी ना गाडी थांबवली. इथं कसं पाणी कमी मध्ये आणि 25 मिनिटात यायचं ना लय भारी मजा वाटायची. लय फास्ट आलाय का? हा दुसरा वाला आपलं निळं सीट वाला तो मध्ये थांबलाय ना. हो हा आपला हिरो गेला बघ खाली. स्वप्नील हा बाय बाय. फोन कर कुठे पोचल्यावर. अरे हा रे तू तू कितीला म्हणला? 4थीला ना. 33 किलो 33 kg. क्लास मध्ये 3rd मध्ये येतो मी सगळ्यात जास्त. तू स्पोर्ट्स मध्ये काय करतो का नाही? करतो ना. काय? फुटबॉल, डॉजबॉल, लंगडी. डॉजबॉल आणि लंगडी मध्ये तर मला कोणी हरवू नाही शकत. फुटबॉल पण चांगलं खेळतो. क्रिकेट पण आहे आता. लक्ष द्यायचं. काय होतं त्याला मी रोज ग्राउंडवर घेऊन जातो म्हणजे शनिवार म्हणजे ॲथलेटिक ठेवायचं नाही का? म्हणजे त्याचा फायदा शरीराला होतो. म्हणजे त्याच्यासाठी नाही अर्धच केला. आता पडलं असतं. काय ग
हा मी तुला मागेच आहे. कोण आधी जहाजात बसतं पटकन आपण सावकाश धरून उतरा. जेनेटिक्स काय झाले ऐक ना सावकाश उतर. आता कॅमेरा सोडतो कॅमेरा नको धरू कॅमेरा नाही पडत तू हात भिंतीला धर. हा बस इकडे तोंड करून उतर इकडे तोंड करून उतर इकडे. घाबरू नको काय वाटतं एकदम असं घाबरत नाही. शेगा चढल्या मला एक किती आहे इकडले वाढी सावकाश सावकाश काय झाली खाली जायला ना वरती जायना म्हणली नाही हालायचं डायरेक्ट मध्ये हे लाकडं जे आणले कोण? उचलून नेलं खाली कोण? खाली एक ना वरती जायना कोण खाली कुठून झालं नाही पण ते कसं भारी भारी एक नंबर आहे. तुम्ही एकच राऊंड मारला आठवडे पडतो असं पण माझे सीगड एवढा वेळा झाले ना त्याला हिशोबच नाही. हा ना? आमचा पण तेच आहे ना. किती वेळ गेलो आपण सिंहगडवर. हा आता नाही जाते पोते काय माझे फोटोज नाही काढत होती तुझे फोटो काढले की आपण रिप्लेस आणि पाहिजे का ज्योती आणि ज्योतिषा मला घे रे तुला रे हर्षल. मित्रांनो आम्ही आता परत पाण्यात चाललोय. सिंहदुर्ग फिरून झालेला आहे आमचा. तर आता बॅक टू पॅव्हिलियन. हाय शान्वी शान्वी यायचं का मागं तुला नाही लय लाजते शान्वी हाय कर सांगायची गोष्ट आहे का दिसते तू इथं हिस्ट्री काहीतरी असं मोठ्याने मला गणपती बाप्पा गणपती बाप्पा मोरया. तर आता आपण रिटर्न. हे आमचे बोटीचे सर्वे सरवार आता हे चालू करतात हे इंजिन. धार 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 कार्यक्रम हँडल मारणार आता मस्त पैकी. 1 2 3 बांग 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 बांग.
ते भारी काम झालं, सगळ्याला बघावं लागेल. हा तेच विषय मेन, बाकी दुसरे पण असतील बघा वेगळ्या ह्याचे. काय लाडू तू पुढच्या लंगडी. इथं धरायचं पकडायचं का हो? तीनच ना. कुठले हाफ तिकीट आहे ना काय वगैरे विचारून. कोण हा ऑनलाईन दिलं चालेल ना. कॅश हे कॅश आहे का? नो इल्ले कॅश ओनली ऑनलाईन. ना 500 हे आहे 3 तो आहे ना ते. तो 50 किती देऊ? 100 नाही पडणार टाक. तुम्ही किती 3 ना? हा तिघ जण आहे. तुम्हाला ऑनलाईन करू का? बघा ना ऑनलाईनचा विषय. नाही दादा छोटा मोबाईल आहे दादा. अहो कसं देऊ का? 500 द्या. त्यांना फक्त 500 द्या. हा विषय क्लोज. 500 आणि 500 3 आणि 3 6. हा झाले. तुमच्याकडे 3 आहेत ना? तिघ जण आहेत. ठीक आहे झालेत ना. नाही थांबा. 200 रुपये रेट आहे ना. 6 6 2 12 200 रुपये द्या. अजून 200 आहे. हा, मग तुम्हाला आहे ना 600 रुपये त्यांना ऑनलाईन पाठवा. ओके ना. तुमचे 3 आहेत ना? हा आम्ही 3 तुम्ही 3 बरोबर ना? 6 1200. ओके धन्यवाद मंडळ आभारी आहे. आता बाळा सांगता आता निरोप समारंभ बोल. आता नाही काढायचं नाही तू बोल. Please subscribe to Vishal Shinde's official. Thank you. बाय बाय. Bye.